सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, सीएमची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार, तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। बारामती निवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुनरुच्चार। उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। पत्रात 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या पत्राचा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन। सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याचं कारण सांगून माहिती मिळवण्याचा प्रयत्न, पक्षीय वाद सुरू असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे दादांच्या आमदारांमध्ये चलबिचल, 15 ते 20 आमदारांचा थेट शरद पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। धोंडूखरात हवालाच्या माध्यमातून दुबई, ऑस्ट्रेलियासह 4 ते 5 देशात मनी लॉन्ड्रिंग करायचा। रोहित पवारांचा ट्विट करत आरोप, भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांचे हजारो कोटी पाठवल्याचाही दावा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजनांकडून विहीर तात्काळ बुजवण्याचे आदेश, तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळांकडून अपघातस्थळाची पाहणी। मृतांच्या नातेवाईकांचा नेत्यासमोर आक्रोश, विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा। सातारा जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार, सदस्यांकडून सभागृहाबाहेर आंदोलन करत निषेध। जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळी राडा झाल्यानंतर परिषदेच्या आवारात 144 कलम लागू। सोलापूरच्या अंजनगावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे, पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि पोलिसांच्या उपस्थितीत बैठक पार। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगलीतील राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। कोणत्याही परिस्थितीत पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन करणार, शंभू प्रेमींचा इशारा।